नमस्कार मित्रमैत्रिणींनो. उद्या महाराष्ट्रामध्ये मतदान आहे नगर परिषद, नगरपंचायतीचे. मतदानाला जाताना एकदा गेल्या 3 ते 4 महिन्यामध्ये ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची, नागरिकांची काय अवस्था होती, महाराष्ट्राची काय अवस्था होती, थोडं आठवून जा तुम्ही. कारण महाराष्ट्र गेल्या 3 ते 4 महिन्याच्या पाठीमागे पूर्ण पाण्याखाली होता. शेतकऱ्यांचे जनावरं पालापाचोळं वाहून गेल्यासारखं जात होते. शेतकऱ्यांच्या गोट्याच्या गोटे वाहून जात होते. शेतकऱ्याची पिकं वाहून जात होते. शेतकऱ्याची माती वाहून जात होते. शेतकऱ्याचे घरं वाहून जात होते. शेतकऱ्याला खायला अन्न नव्हतं आणि हे शेतकरी अशा अवस्थेमध्ये असताना हे सरकार फक्त आणि फक्त त्यांची चेष्टा करत होतं. एकमेकावरती टीका करत होते आणि शेतकऱ्याला वाऱ्यावरती सोडलेलं होतं. ह्या महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील जनतेने छोट्या-मोठ्या संस्थांनी ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हातभार दिला आणि महाराष्ट्र त्या पूर्ण पूरजन्य परिस्थितीमधून बाहेर आला. पण हे सरकार शेवटपर्यंत फक्त आणि फक्त टीका करण्यामध्ये व्यस्त होतं. सरकारच्या जमिनी अदानी अंबानीला देण्यामध्ये व्यस्त होतं. सरकारच्या जमिनी त्या मोहित कंबोजला देण्यामध्ये व्यस्त होतं. नुसत्या चोऱ्या-माऱ्या करण्यामध्ये व्यस्त होतं. जे विरोधी पक्ष नेते होते त्यांना त्यांच्या पक्षामध्ये घेण्यामध्ये व्यस्त होतं आणि महाराष्ट्राच्या नागरिकांना वाऱ्यावरती सोडलेलं होतं अक्षरशः. आणि तुम्हाला आज काय हे नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये राष्ट्रीय मुद्द्यावरती मोदीजींनी लस दिलं म्हणून तुम्ही वाचला, अशा उपकाराच्या भावना तुमच्याबद्दल बोललं गेलं जात आहे. हे मोदीच्या बापाच्या घरचे पैसे नाहीत किंवा भाजपच्या बापाच्या घरचे पैसे नाहीत. हा सगळाच्या सगळा हे लोकं जे हेलिकॉप्टरनं, विमानानं फिरत आहेत ना, ते सुद्धा तुमच्या खिशातून घेतला गेलेला पैसा आहे. हे तुमच्यावरती ज्यावेळेस उपकाराची भावना म्हणून बोललं जातं ना, त्यावेळेस कुठं ना कुठं तुम्ही नागरिकाहून प्रजा आहात असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. तुम्हाला ही सवय लावली जात आहे. तुम्ही नागरिक नाही तर तुम्ही प्रजा आहात. ह्या देशामध्ये गेल्या 5,000 वर्षापर्यंत आपण सर्वजण प्रजा होतो. कोणीतरी आपल्यावरती राजा होता आणि जे देईल ते आपल्याला उपकारासारखं ते भास करून देत होते आणि ते उपकारच होतं कारण ते राजे होते. पण ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि नेहरू, गांधी, पटेल यांनी एक संविधान आपल्या देशाला अर्पित केलं. त्या संविधान अर्पित केल्यापासून आपण डायरेक्ट प्रजेहून नागरिकामध्ये कन्व्हर्ट झालो आणि हा देश आपला झाला आणि ह्या देशाच्या लोकशाहीला वाचवण्याची जिम्मेदारी सुद्धा आपली झाली. पण गेल्या 10-12 वर्षामधून हे सरकार आपल्याला परत नागरिकाकडून प्रजेकडे घेऊन चाललेलं आहे. आपली डिपेंडन्सी क्रिएट केली जाते. आपल्याला तुच्छतेची भावना निर्माण केली जाते आपल्या मनामध्ये आणि राज्य करण्याचा प्रयत्न केला जातोय. हे सरकार चोरी करून आलेलं सरकार आहे. तरी सुद्धा हे तुमच्या गोष्टीला उत्तर देण्यासाठी बाधील नाही. तुम्हाला कुठलातरी एखादा मुद्दा दिला जातो आणि त्या मुद्द्यावरती तुम्हाला पूर्ण दिवस विचार करायला भाग पाडला जातो. का तुम्ही कधी हे प्रश्न विचारत नाही, की आमच्या सोयाबीनला भाव का दिला नाही तुम्ही गेल्या 10 वर्षापासून? गेल्या 10 वर्षाच्या 12 वर्षाच्या पाठीमागे सोयाबीनला 5,500 भाव होता आणि तेलाचे भाव होते ₹50. आज सोयाबीनचा भाव 3,000 आहे आणि तेलाचे भाव ₹150 पर्यंत गेलेले आहेत. का? तुम्ही हे विचारू शकत नाही का, की तेलाच्या भावाच्या हिशोबानेच पकडा ना. ते मोठमोठे उद्योगपतीचे जे तेलाचे भाव सरकार तुम्ही ह्या रेटनं ठरवताय. त्यावेळेस तेलाचे भाव ₹50 होते. त्यावेळेस सोयाबीनचा भाव ₹5,500 होता. आज तेलाचे भाव ₹150 पर्यंत गेले. तर 5.5 गुणिले 3 करा. 15, 16,500, 17,000 पर्यंत सोयाबीनचा भाव असला पाहिजे. आज तुम्हाला 3,000 न का दिलं जातं? तुमचा आज खताचा भाव 1,600, 1,700, 1,800 पर्यंत का गेलेला आहे? त्यावेळेस ₹400 न भेटत होता. ज्यावेळेस तुमचं सोयाबीन ₹5,500 न जात होतं. तुमच्या लागणाऱ्या शेतामध्ये खर्चाचे भाव 3 पट वाढले. तुमच्या पोरांचे गव्हर्नमेंटचे सगळे 66,000 शाळा हे सरकार बंद करत आहे. तुमच्या पोरांना शिक्षण पूर्णपणे आता पैसे देऊन करण्याची वेळ आलेली आहे. तुमच्या आरोग्याची व्यवस्था सगळे गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल बंद करून टाकले गेलेले आहेत. मग हे निवडणुकीच्या पुढं-पुढं तुम्हाला 2, 4, 5,000 दिलं जातं आणि तुमची दिशाभूल केली जाते. लिटरली दिशाभूल केली जाते. हे सगळाच्या सगळा हा देशातला पैसा तुमचा आहे आणि ह्या पैशाला योग्य मॅनेज करणारे लोक तुम्हाला निवडून द्यायचे आहेत. ते काल परवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणतायत, की मोदीजींनी लस दिलं म्हणून आपण जिवंत आहोत. अरे, मोदीजीच्या बापाच्या घरातली लस होती का? का त्या रवींद्र चव्हाणांच्या बापाच्या घरातली लस होती? लस ह्या जनतेच्या टॅक्सच्या पैशामधून आर-एन-डी करून बनवलेली लस होती आणि ती लस देणं ह्या देशाची जरूरत आहे.
कारण आजपर्यंत 50-60 वर्षामध्ये काँग्रेस सरकारने 26-27 लसी दिलेली आहे. त्याचं कधीच बाजारीकरण केलेलं नाही. कधीच त्याची मार्केटिंग केलेली नाही आणि कधीच तुम्हाला लस दिलं म्हणून तुम्ही आज लुळे, लंगडे, पांगडे झाले नाही म्हणून असं काँग्रेसने कधीच त्याचं भांडवल सुद्धा केलेलं नाही. आधीचे सरकार हे होते. आधीच्या सरकारमध्ये चुका असतील, नाही अशातली गोष्ट नाही. पण आधीचं सरकार ह्या देशातील सर्वात शेवटच्या व्यक्तीचा विचार करत होतं. शेतकऱ्याचा विचार करत होतं, मजुरांचा विचार करत महिलांचा विचार करत होतं. आज महिलांची इज्जत कचऱ्यासारखी झालेली आहे. कुठेही 2-2, 3-3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतं. ह्या गोष्टीला थोडं सुद्धा महाराष्ट्राला फरक पडत नाही. सरकारला तर अजिबात पडत नाही. त्या दिवशी देवाभाऊ कुठेतरी जाऊन काहीतरी बाता मारून तुमचं लक्ष भटकवण्याचा प्रयत्न केला जातो. अरे 2013च्या आसपास ते एक दिल्लीमधील छोट्या नाबालिग मुलीवरती बलात्कार झालेला होता. तर अख्ख्या देशानं कॅन्डल मार्च काढलं होतं आणि त्यावेळेच्या सरकारला पडेपर्यंत ह्या देशाने धारेवर धरलं होतं. आज काय एवढं संवेदना हरपल्यासारखा देश झालेला आहे आपला, हे समजून घेण्याची गरज आहे. आपल्याला कुठेतरी धर्मावरती, कुठेतरी जातीवरती निवडणुकीच्या पुढं-पुढंच आपले जाती धर्म सुद्धा जागे होतात. निवडणुकीच्या नंतर धर्म कुठं जातो? ज्या मुलीवरती बलात्कार झाला ती हिंदूची मुलगी होती. जे शेतकरी मरतायत ते हिंदूचे आहेत. जे बेरोजगार पोरं मरतायत ते हिंदूचे आहेत. कुठं आहे तुमचा धर्म? आता ही गोष्ट समजून घ्यायची खूप गरज आहे, की निवडणुकीला जाताना 1,500 2,000 जे कोणी देत असतील तुम्हाला पैसा, सगळा पैसा घ्या. कारण हे तुमच्याच टॅक्सच्या पैशातून दिलेलं आहे. त्यांनी कुठं जाऊन खड्डे खणून पैसे आणून दिलेले नाही तुम्हाला. जो कुठला नेता देईल, जो कुठला पक्ष पैसा देईल, सगळ्यांचा पैसा घ्या आणि ह्या संविधान विरोधी सरकारला आता जाब शिकवण्याची वेळ आलेली आहे. काहीही झालं, तरी हो जो बूथमार चालू आहे या सरकारचा, ह्या सरकारला मत देणं बंद करा. एकदम छोट्यातल्या छोट्या सुशिक्षित पोरांना मतं द्या. जेणेकरून समजलं पाहिजे, की आता ह्या माजलेल्या लोकांना जनता मत देणार नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा असो, कसाही असो, काहीही असो. नवीन पोरांना, नवीन युवकांना संधी द्या. जे युवक येऊन काहीतरी निर्णय बदल करतील. हेच माजलेले डुकरांना तुम्ही जर मतं देत असाल, तर तुम्हाला तोच त्यांचा वास आणि पुढच्या वेळामध्ये बघायला भेटणार आहे. आज महाराष्ट्राला विचार करायची वेळ आलेली आहे, की महाराष्ट्र यूपी बिहार सारख्या झालेला आहे. त्या अनगर सारख्या एका नगर परिषदेमध्ये सगळेच्या सगळे लोक बिनविरोध निवडून आणले जातात. नगराध्यक्षासाठी एक महिला फॉर्म भरते आणि त्या महिलेला एवढं दहशतीमध्ये राहावं लागतं, की ती अक्षरशः पहाटे 5 वाजता पोलीस संरक्षणामध्ये जाऊन फॉर्म भरते. हा महाराष्ट्र आहे का बिहार आहे? महाराष्ट्र आहे का मिर्झापूर आहे? आणि गेल्या 60-70 वर्षामध्ये जर गेलेल्या सरकारांनी जर असंच केलं असतं, तर ह्या पक्षाचं एक पिसू सुद्धा जिवंत राहिलं नसतं. एक बी सुद्धा आज वापरलं नसतं महाराष्ट्रामध्ये. आज आपल्याला ही लोकशाही टिकवण्याची गरज आहे. गेलेल्या सरकारांनी चुका केल्या असतील, पण त्यांनी लोकशाहीला डॅमेज करण्याचा कधीच प्रयत्न केलेला नाही. आज सगळ्यात मोठी जर काय ह्या देशामधली गरज आहे, तर ती सगळ्यात मोठी गरज आहे, की सर्वात शेवटच्या व्यक्तीला जागा होण्याची गरज आहे. तुमचा मत हे तुमचं भविष्य ठरवणार आहे. तुमचे 5 वर्ष ठरवणार आहे. तुमच्या पोराचं शिक्षण ठरवणार आहे. तुमच्या घरामध्ये येणारं पाणी ठरवणार आहे. तुमच्या पोराचा रोजगार ठरवणार आहे. तुमच्या घरातून जाणारं गटरीचं पाणी कुठं जाणार आहे ते ठरवणार आहे. तुमच्या येणाऱ्या 5 वर्षाचं जे बजेट आहे, ते कशाप्रकारे तुम्ही यूज करणार आहात, त्याच्यावरती टॅक्स किती देणार आहात आणि तुमच्या हिश्श्याला किती राहणार आहे, ते ठरवणार आहे. हे मत तुमच्या मालाच्या किमती ठरवणार आहे. हे मत तुमच्या खताची किमती ठरवणार आहे. हे मत तुमच्या मुला-मुलींचं भविष्य ठरवणार आहे. आज गावागावामध्ये बेरोजगार पोरं फिरत आहेत. गावागावामध्ये अ, नोकरीचा मुलगा पाहिजे म्हणून मुली अक्षरशः वय जास्त होऊन मुलींचे लग्न होईनात, मुलांचेही लग्न होईनात. हे सगळी सिच्युएशन फक्त आणि फक्त बेरोजगारीमुळे आलेली आहे. आणि हे लोकं फक्त ₹1,500 तुंतून तुमच्या पुढं मारून तुम्हाला अक्षरशः विंद्यात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लाचार करण्याचा प्रयत्न केला जातोय. तर माझी शेवटची विनंती आहे, की उद्या मतदानाला जाताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जा. ही अपेक्षा आहे. धन्यवाद.